नंतर आपल्याला लॉ ऑफ पॅरेललोग्राम ऑफ अ व्हेक्टर म्हणजे जसं आपण पहिले पाहिलेलं तो ट्रँगल लॉ फॉर व्हेक्टर ॲडिशन म्हणजे ट्रँगल लॉ पाहिलेला होता, तसाच आपल्याला आता पाहायचं आहे की पॅरेललोग्राम ऑफ अ व्हेक्टर. आपण इफ टू व्हेक्टर्स ऑफ द सेम टाईप म्हणजे दोन वेक्टर घेतलेले आहेत एका सेम म्हणजे सारख्याच पद्धतीचे, ओरिजिनेटिंग फ्रॉम द सेम पॉइंट म्हणजे काय होणार आहे, ते एकाच पॉइंटमधून चालू होणार आहेत आणि टेल्स ॲट द सेम पॉइंट म्हणजे संपणार पण काय आहेत, एकाच पॉइंटवर आहेत. आर रिप्रेझेंटेड इन मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन म्हणजे त्या मॅग्नेट्यूड पण रिप्रेझेंट करणार आहेत आणि डायरेक्शन पण रिप्रेझेंट करणार आहेत. बाय टू ॲडजसंट साईड म्हणजे ज्या दोन बाजू असतात लगतच्या त्याच्यावर, ऑफ अ पॅरेललोग्राम म्हणजे या पॅरेललोग्रामवर. देअर रिझल्टंट व्हेक्टर इज गिवन इन मॅग्नेट्यूड म्हणजे त्यांचं काय आहे, रिझल्टंट व्हेक्टर पण मॅग्नेट्यूडमध्ये दिलेला आहे अँड डायरेक्शन पण दिलेली आहे बाय द डायगोनल्स. डायगोनल्स म्हणजे कर्ण. ऑफ द पॅरेललोग्राम स्टार्टिंग फ्रॉम द सेम पॉइंट म्हणजे काय होणार आहे, तो डायगोनल पण सारख्याच पॉइंटमधून निघणार आहे. हे आपण या डायग्राममध्ये पाहू. आपल्याकडे ओ ए व्हेक्टर नंतर ओ बी आणि ओ सी हे दिलेले आहेत. हा एक पॅरेललोग्राम आहे ओ ए सी बी आणि याच्यामध्ये आपण ए डी हे एक व्हेक्टर ॲड केलेला आहे. याच्यामध्ये आपण याचं मेजरमेंट पण घेतलेलं आहे. बी ओ डी आपल्याकडे दिलेला आहे हे थिटा आणि नंतर आपल्याला बी ओ सी याचं मेजरमेंट दिलेलं आहे बीटा. आता ओ बी आपण क्यू व्हेक्टर घेतलेला आहे, ओ ए हा पी व्हेक्टर घेतलेला आहे. आपल्याला पाहायचं आहे की ते कशा प्रकारे प्रूव्ह करणार आहे. इन फिगर म्हणजे यामध्ये इन फिगर 2.7 व्हेक्टर ओ ए आपल्याला पी व्हेक्टर दिलेला आहे आणि व्हेक्टर ओ बी तो वर दिलेला आहे क्यू व्हेक्टर. रिप्रेझेंट टू व्हेक्टर म्हणजे हे आपले दोन व्हेक्टर रिप्रेझेंट केलेले आहेत. आपल्याला रिझल्टंट व्हेक्टरचा मॅग्नेट्यूड फाइंड करायचा आहे. आपल्याला मॅग्नेट्यूड फाइंड करायचा आहे कशाचा, आर व्हेक्टरचा. त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, ड्रॉप परपेंडिक्युलर फ्रॉम सी म्हणजे काय केलेलं आहे, हे परपेंडिक्युलर एक लाईन टाकलेली आहे सी पासून या ए ओ ए वर सी डी म्हणजेच आपण परपेंडिक्युलर फ्रॉम सी टू रीच ओ ए म्हणजे ओ ए याच्यावर एक लाईन टाकलेली आहे एक्सटेंडेड म्हणजे आपण वाढवलेली आहे ॲट डी पर्यंत. नंतर इन राईट अँगल ट्रँगल आता एक राईट अँगल ट्रँगल आहे ओ डी सी. आपल्याला दिसत आहे ओ डी सी हा एक राईट अँगल ट्रँगल आहे. बाय अप्लिकेशन बाय पायथागोरस थेरम आपण पायथागोरसच्या थेरमनुसार इथं पायथागोरसचं थेरम अप्लाय करायचं आहे. आपल्याला रिझल्टंट मॅग्नेट्यूड काढायचं आहे आर व्हेक्टर. त्याच्यासाठी आपण पायथागोरसचा थेरम अप्लाय करणार आहे म्हणजेच ओ सीचा स्क्वेअर इक्वल टू ओ डीचा स्क्वेअर प्लस सी डीचा स्क्वेअर किंवा डी सीचा स्क्वेअर. हे इथं आहे ओ सीचा स्क्वेअर प्लस ओ डीचा स्क्वेअर प्लस डी सीचा स्क्वेअर. आता आपल्याला ओ डी इक्वल टू 2 पॉईंट घेतलेले आहेत, ओ डी इक्वल टू 2 आहेत, ओ ए प्लस ए डी आपण ती व्हॅल्यू इथं पुट करूया. ओ डीचा स्क्वेअर इक्वल टू ओ ए प्लस ए डीचा स्क्वेअर आणि प्लस डी सीचा स्क्वेअर जसाच्या तसाच. आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल तर त्याचा आन्सर आहे आपल्याला ए स्क्वेअर प्लस टॉईस ए बी प्लस बी स्क्वेअर. तो फॉर्म्युला आपण इथं अप्लाय करणार आहे. ओ सीचा स्क्वेअर इक्वल टू ओ एचा स्क्वेअर म्हणजे एचा स्क्वेअर प्लस टॉईस ए बी म्हणजे ओ ए इंटू ए डी प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे ए डीचा
स्क्वेअर आणि प्लस डी सीचा स्क्वेअर. आपण इथं पायथागोरसचं थेरम अप्लाय केलेलं आहे आणि त्यामध्ये ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला पण अप्लाय केलेला आहे. पहा मग इन द राईट अँगल ट्रँगल ए डी सी. ए डी सी हा एक राईट अँगल ट्रँगल आहे. आता त्यामध्ये पण आपण पायथागोरसचं थेरम अप्लाय करणार आहे. ए डी सी पहा अप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम. आता आपण पहिले ओ डी सी या मोठ्या ट्रँगलमध्ये पायथागोरसचा थेरम अप्लाय केलेला होता. आता आपल्याला ए डी सी या ट्रँगलमध्ये पायथागोरसचा थेरम अप्लाय करायचा आहे. पहा यामध्ये ए डीचा स्क्वेअर प्लस डी सीचा स्क्वेअर. ए डीचा स्क्वेअर प्लस डी सीचा स्क्वेअर इक्वल टू ए सीचा स्क्वेअर. हा झाला आपला पायथागोरसचा थेरम. देअरफॉर ओ सीचा स्क्वेअर. आता आपल्याला ओ सीचा स्क्वेअर इक्वल टू माहिती आहे काय आहे, ओ ए स्क्वेअर प्लस टॉईस ओ ए इंटू ए डी प्लस ए डी स्क्वेअर प्लस डी सीचा स्क्वेअर. ही व्हॅल्यू आपण म्हणजे हा ओ सीचा स्क्वेअर ही व्हॅल्यू आपण याला इक्वेशन 2.7 लिहिलेला आहे. अल्सो ओ ए वेक्टर आपल्याला माहिती आहे. ओ ए वेक्टर इक्वल टू पी वेक्टर इंटू ए सी वेक्टर आणि नंतर ओ बी वेक्टर इक्वल टू क्यू वेक्टर. ओ बी वेक्टर इक्वल टू क्यू वेक्टर अँड ओ सी वेक्टर इक्वल टू आर वेक्टर हे वेक्टर दिलेले आहे. यानंतर आपण इन ट्रँगल ए डी सी एक ए डी सी हा ट्रँगल पाहणार आहे. आता यामध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला अप्लाय करणार आहे. कॉस थिटा इक्वल टू ए डी अपॉन ए सी. पा ए डी अपॉन ए सी कॉस थिटा इक्वल टू नंतर देअरफॉर ए डी काय आहे आपल्याकडे ए सी. याला जर काय ए डी इकडे नेलं तर हा इकडे डिनॉमिनेटर आहे, इकडे जर गेला तर काय होणार आहे मल्टिप्लिकेशन होणार आहे. म्हणजेच ए डी इक्वल टू ए सी इंटू कॉस थिटा. आणि ए सी आपल्याला माहिती आहे ए सी काय आहे क्यू आहे. पा क्यू कॉस थिटा. पा इन ट्रँगल ए डी सी कॉस थिटा इक्वल टू ए डी अपॉन ए सी आणि ए सीची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला ए डीची व्हॅल्यू ए सी कॉस थिटा आणि इक्वल टू क्यू कॉस थिटा. आता हे इक्वेशन आहे हे 2.7 मध्ये आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे. पा आर स्क्वेअर ओ सीचा स्क्वेअर म्हणजे आर स्क्वेअर आणि पी म्हणजे ओ एचा स्क्वेअर म्हणजे पी स्क्वेअर आणि क्यू स्क्वेअर प्लस टॉईस पी क्यू कॉस थिटा. आता हे काय आहे सर्व स्क्वेअर आहे. आपण आरचा म्हणजे रिझल्टंट मॅग्निट्यूडचा काय करणार आहे स्क्वेअर काढून टाकल्यानंतर हे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये येणार आहे. पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस टॉईस क्यू कॉस थिटा. हे झालं इक्वेशन 2.8. पा इक्वेशन 2.8 गिव्स अस द मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट व्हेक्टर आर. याच्यावरून आपल्याला मॅग्निट्यूड मिळालेला आहे कशाचं रिझल्टंट आर. पा आता आपल्याला काय करायचं आहे टू फाइंड द डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट व्हेक्टर. आता आपण मॅग्निट्यूड काढलेला आहे नंतर आपल्याला डायरेक्शन काढायची आहे. पा आर वेक्टरची डायरेक्शन काढायची आहे. वी विल हॅव टू फाइंड अँगल. पा आपल्याला आपण थिटा बीटा आणि गॅमा असे 3 अँगल घेतलेले आहेत. हा थिटा बीटा आणि गॅमा. आता आपल्याला अँगल गॅमा काढायचा आहे मेड बाय आर विथ पी म्हणजे आपल्याला हा अँगल काढायचा आहे. पा इन ट्रँगल ओ डी सी या ट्रँगलमध्ये पा टॅन अल्फा इक्वल टू डी सी अपॉन ओ डी. आपल्याला अल्फा काढायचा आहे. पा इक्वल टू डी सी दिलेला आहे. ओ डी मीन्स काय होते ओ ए प्लस ए डी. हे इक्वेशन 2.9 आहे. पा आपल्याला टॅन अल्फा इक्वल टू डी सी अपॉन ओ ए प्लस ए डी हे इक्वेशन 2.9 मिळालेलं आहे. नंतर आपल्याला पाहायचं आहे फ्रॉम फिगर. याच फिगरमध्ये पाहायचं आहे साइन थिटा. साइन थिटाची किंमत काय आहे ते काढायची आहे. हा ट्रँगल येणार आहे ओ बी सी म्हणजे हा बी ओ
ए किंवा हा पूर्ण असा थिटा काढायचा आहे. साइन थिटा काढण्यासाठी DC अपॉन AC. आता आपल्याला माहिती आहे DC जर काढायचा आहे तर हा AC इकडे मल्टिप्लाय जाणार आहे म्हणजे AC साइन थिटा आणि AC काय आहे Q आहे म्हणजे Q साइन थिटा. आता आपल्याला DC पण मिळालेला आहे. ऑल्सो AD इक्वल टू AC कॉस थिटा. AC काय आहे Q कॉस थिटा. आपल्याला DC मिळालेला आहे AD. आता अँड OP काय आहे OA P व्हेक्टर P ते पण मिळालेलं आहे. ह्या सर्व व्हॅल्यू आपल्याला 2.9 मध्ये सबस्टिट्यूट करायचे आहेत. इथं tan अल्फा इक्वल टू वी गेट tan अल्फा इक्वल टू DC ची व्हॅल्यू आहे आपल्याला Q साइन थिटा आणि OA आहे P व्हेक्टर प्लस AD आहे Q कॉस थिटा आहे. AD Q कॉस थिटा आपल्याकडे सर्व दिलेलं आहे. नंतर अल्फा हे टॅन इकडे गेला म्हणजे टॅन इनवर्स इन ब्रॅकेटमध्ये Q साइन थिटा अपॉन P प्लस Q कॉस थिटा. हे इक्वेशन आहे 2.10. म्हणजेच आपण अल्फाची व्हॅल्यू काढलेली आहे. काय आहे अल्फाची व्हॅल्यू टॅन इनवर्स इन ब्रॅकेटमध्ये Q साइन थिटा अपॉन P प्लस Q कॉस थिटा. हे काय आहे आपल्याला काय दिलेलं आहे अल्फाची व्हॅल्यू दिलेली आहे म्हणजेच आपल्याला डायरेक्शन दिलेली आहे. अशा प्रकारे आपण पॅरॅलेलोग्रामचा वापर करून ही व्हॅल्यू काढलेली आहे.